चित भी मेरी पट भी मेरी. संतोष देशमुख हत्येवरून सतेज पाटील सत्ताधाऱ्यांवर बरसले. राज्यात बीड प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच राजकीय आग धुमसत आहे. विरोधकांकडून देखील सत्ताधाऱ्यांवर सातत्यानं निशाणा साधला जात आहे आणि अशातच आज काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधलेला आहे. बीड प्रकरणावरून बोलताना राज्यावर एखादा प्रसंग आला की अर्धे मंत्रिमंडळ एका बाजूला आणि अर्धे मंत्रिमंडळ एका बाजूला असते. गेल्या 2.5 वर्षापासून आपण हे पाहतोय. हे आता पण सुरू आहे का? यामुळे बीडच्या प्रकरणात चित भी मेरी पट भी मेरी अशीच भूमिका सत्ताधाऱ्यांची आहे आणि असा आरोप सतेज पाटील यांनी केलेला आहे. दिवंगत आमदार PN पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी कोल्हापुरात ते बोलत होते. न्याय मागणारे पण त्यांचेच आहेत, अन्याय काय होतं हे सांगणारे पण त्यांचेच आहेत. महायुतीमधील हे 2 पक्ष आहेत, हे सत्तेत एकत्र आहेत का 2 वेगवेगळ्या पक्ष आहेत याचा विचार पडतो आहे. बीड हत्या प्रकरणाचा सरकार खेळखंडोबा करते. सत्ताधारी भाजपाचे आमदार सुरेश धसे सातत्यानं वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची देखील भेट घेत आहेत. याबाबत यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट होत नाही आणि अजून काही मारेकरी सापडलेली नाहीत. वास्तवता समोर आलेली नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका महाराष्ट्राला येत असल्याचा सतेज पाटील यांनी उपस्थित केलेला आहे आणि बीड हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करू शकत नाही. हे महाराष्ट्र पोलिसांचं दुर्दैव आहे की राजकीय दबाव बाजूला ठेवून पोलिसांनी कारवाई करावी. जी SIT नेमली आहे त्यांच्या संबंधित आहे ते समोर आलंय आणि या सर्व प्रकरणाची पारदर्शकता असावी अशी मागणी सतेज पाटील यांनी केलेली आहे. नाही, मला वाटते सरकार आता यामध्ये खेळखंडोबा करते का असं वाटायला लागलं या तपासाचं. कारण की सरकारमधले सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस सातत्यानं एक भूमिका मांडत आहेत. ते मुख्यमंत्र्यांच्या बरोबर TV चॅनलमध्ये दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची भूमिका काय हे यामधून स्पष्ट होत नाही. मारेकरी सापडलेत, काही अजून काही सापडायचे आहेत अशी वास्तवता समोर त्या ठिकाणी येते आणि एकूणच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी. आणि मी परवा म्हणलं तसं सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या पोलिसांची प्रतिष्ठा लागलेली आहे की अशा पद्धतीनं मारहाण झालेल्या एका सरपंचाच्या आरोपींना आम्ही अटक करू शकत नाही. हे महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी दुर्दैवी असणार आहे आणि म्हणून मला वाटते पोलिसांनी राजकीय कुठले दबाव असतील तर ते बाजूला ठेवून यामध्ये योग्य ती कारवाई करावी. त्याचबरोबर जी SIT नेमलेली आहे त्या SITतले काही लोक देखील त्यांच्याशी संबंधित आहेत असं चित्र समोर येते आणि म्हणून मला वाटते पारदर्शकता या सगळ्या प्रकरणाची असावी अशी महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची आणि मराठा समाजाची इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.